हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. मी आहे सुप्रिया रोकडे. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ज्वेलरी डिझायनर आहे. माझं ब्रँड आहे, ब्रँडचं नाव आहे सुप्रिया स्टाईल शॉपिंग. माझी वेबसाईट आहे, वेबसाईटचं नाव आहे s3jewel.com. लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मी ज्वेलरी तयार करून दाखवली तुम्हाला. तर ती ज्वेलरी घातल्यानंतर स्टोअर कशी करायची किंवा त्या ज्वेलरीची फिनिशिंग, त्या ज्वेलरीची शाईन कशी मेंटेन ठेवायची याबद्दल मी आज थोडी टिप्स देणार आहे. ओके, जर तुम्हाला टिप्स आवडल्या असतील, मी आता पुढे सांगणार आहे, तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला कोणती टिप्स जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये सांगा. ओके, चला तर मग बघूयात. टिप नंबर 1, तुम्ही कधीही ज्वेलरी मेकअप झाल्यानंतर वेअर करा. मेकअप करायच्या आधी कधीही ज्वेलरी वेअर करू नका. कारण ज्यावेळेस आपण चेहऱ्यावरती प्रोडक्ट लावतो, जे प्रोडक्ट लावतो ते ज्वेलरीला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची फिनिशिंग, त्याचं मेंटेनन्स खराब होऊ शकतं. त्यामुळे कधीही मेकअप केल्यानंतर ज्वेलरी वेअर करा. ओके. टिप नंबर 2, तुम्ही ज्वेलरी कधीही काढल्या तशीच ठेवू नका. तुमच्याकडे जसा कॉटन पॅड असेल तर ह्या कॉटन पॅडने व्यवस्थित क्लीन करा. आणि हा नसेल तर तुमच्याकडे मुलायम सॉफ्ट कपडा घ्या आणि ते पहिला ड्राय करा. ड्राय करूनच ते व्यवस्थित ठेवा. टिप नंबर 3, ज्वेलरी ड्राय केल्यानंतर त्याला एअर टाईट बॉक्समध्ये ठेवा. जर तुमच्याकडे एअर टाईट बॉक्स नसेल तर झिप लॉकच्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवा. कधीही ज्वेलरी एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा. त्यामुळे त्यामध्ये मॉइश्चर राहणार नाही. टिप नंबर 4, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जर तुम्ही तुमच्या ज्वेलरीची व्यवस्थित केअर केली तर ती ज्वेलरी लॉंग लाईफ, त्या ज्वेलरीची लाईफ खूप चांगली राहते. तर तुम्ही काय करायला पाहिजे, तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये सिलिका जेलचं एक पाऊच मिळतं. ते सिलिका जेलचं पाऊच तुमच्या ज्वेलरीमध्ये असणं मस्ट आहे. जर तुम्ही माझ्याकडून शॉपिंग केली असेल तर तुम्हाला हे पाऊच नक्कीच मिळालं असेल. विदाउट सिलिका जेलचं मी ज्वेलरी कधीही सेंड करत नाही. ओके, तर ते प्लीज तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये सिलिका जेल ठेवून द्या. टिप नंबर 5, जर तुमचा मेकअप झाला असेल, तुमची सगळी ड्रेसिंग झाली असेल, तुम्ही परफ्यूम मारा. परफ्यूम मारून झाल्यानंतर तुम्ही ज्वेलरी वेअर करा. कारण एखाद्या वेळेस परफ्यूमच्या ह्याच्याने सुद्धा ज्वेलरी ब्लॅक होऊ शकते. त्यामध्ये थोडंसं अल्कोहोलचं प्रमाण असतं परफ्यूममुळे, त्यामुळे ते खूप डेंजर होऊ शकतं ज्वेलरीसाठी. सो तुम्ही फुल तयार व्हा आणि देन मग ज्वेलरी वेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.